दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी. नमस्कार, आपण पाहत आहात दक्ष पोलीस न्यूज. ठाणे शहर गुन्हे शाखा घटक 3 कल्याण यांनी अवघ्या 36 तासात खुनाच्या गुन्ह्याचा छडा लावत 3 आरोपींना शिताफीने जेरबंद केलाय. मानपाडा पोलीस ठाण्यात दिनांक 17/7/2026 रोजी दाखल झाला होता. याच्यामध्ये मानपाडा पोलीस स्टेशन या ठिकाणी 17/6/2026 ला गुन्हा रजिस्टर नंबर 597/2026 हा मर्डरचा गुन्हा दाखल झालेला होता. याच्यामध्ये अर्जुन काळपांडे हा मयत इसम होता आणि त्याच्यावरती 16 निर्गुण वार करून त्याची हत्या करण्यात आलेली होती. याच्यामध्ये तांत्रिक विश्लेषणाद्वारे आणि सीसीटीव्हीची पडताळणी करून काही आरोपींची नावं आम्ही निष्पन्न केलेली होती आणि हे आरोपी एका ठिकाणी असल्याबाबतीची गोपनीय माहिती गुन्हे शाखा घटक 3 यांना मिळालेली होती. त्याप्रमाणे सापळा कारवाई करून याच्यामध्ये अविनाश झा, त्याच्यानंतर करण गायकवाड आणि कल्पेश मडवी अशा 3 आरोपींना यामध्ये अटक केलेली आहे. बरोबर आहे. याच्यामध्ये जी तिची मैत्रीण होती त्याच्यावरती पण वार केलेलंच निष्पन्न झालेलं आहे आणि याच्यामध्ये त्यांच्यामध्ये पूर्व वैमनस्य होतं. याच्यामध्ये त्या रागामुळं त्याच्यावरती अशा प्रकारे हल्ला करून त्याचा मर्डर करण्यात आलेला आहे. नाही, आता त्याच्या हा तो तपासाचा भाग आहे. सध्या तपास चालू आहे. प्राथमिक तपासामध्ये तर यांनी गुन्हा केलेला आहे, तो त्यांच्यामध्ये पूर्व वैमनस्य आहे म्हणून केलेला आहे. अजून पुढील तपास होणार आहे. अटक करण्यात आलेल्या 3ही आरोपींना पुढील तपासासाठी मानपाडा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही उल्लेखनीय यशस्वी कारवाई ठाणे शहर पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, पोलीस सह आयुक्त गुन्हे पंजाबराव उगले, पोलीस उपायुक्त गुन्हे अमरसिंह जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त शोध 1 गुन्हे शाखा ठाणे शेखर बागडी यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे, पोलीस निरीक्षक महेश काळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश दळवी, पोलीस उपनिरीक्षक किरण भिसे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बालाजी शिंदे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्ताराम भोसले, पोलीस हवालदार उल्हास खंदारे, सुधीर कदम, सचिन कदम, विलास कडू, आदिक जाधव, गोरखनाथ पोटे, विजय जिरे, प्रशांत वानखेडे, पांडुरंग भांगरे, सचिन भालेराव, पोलीस नाईक प्रवीण किंद्रे, पोलीस कॉन्स्टेबल गुरुनाथ जरग, सतीश सोनवणे, विनोद चन्ने, गोरक्ष शेकडे, गणेश हरणे, जालिंदर साळुंखे, महिला पोलीस कॉन्स्टेबल मंगला गावित, चालक सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अमोल बोरकर यांनी सहभाग घेत ही यशस्वी कारवाई पार पाडली. दक्ष पोलीस न्यूजसाठी किशोर पाटील, कल्याण. अशाच ताज्या, विश्वासार्ह आणि निर्भीड बातम्यांसाठी दक्ष पोलीस न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नव्या बातमीसह. तोपर्यंत नमस्कार.